जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा प्रारंभ झाला आहे। येथे लाखोंच्या संख्येने साधू, संत आणि श्रद्धाळू दाखल झालेले आहेत। कडाक्याची थंडी, दाट धुकं तरी भक्तगण त्रिवेणी संगमावर शाही स्नान करत आहेत। दर 12 वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जातं। कुंभमेळावा याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात, पण कुंभमेळा दर 12 वर्षांनी का आयोजित केला जातो? प्रयागराजमध्ये 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 13 जानेवारी 2025 पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे। हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा। कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक, धार्मिक आणि खगोलीय कारणे आहेत। कुंभमेळाव्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात। त्यातील एक महत्त्वाची कथा म्हणजेच समुद्र मंथन। देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते। त्यावेळी अमृत कलश बाहेर आला, पण तो दैत्यापासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले। तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले। ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहेत हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक। म्हणून या ठिकाणी कुंभमेळावा आयोजित केला जातो। अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात, उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर पडला होता। कुंभमेळाव्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असेच वेगवेगळ्या पद्धतीचे आहे। कुंभमेळाव्याचा मुख्य उद्देश आहे भक्तगण किंवा श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची एक संधी देणे, अशी ही मान्यताही आहे। कुंभमेळाव्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते, पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते। कुंभमेळाव्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं। कुंभमेळा म्हणजे साधू, संत, गुरु, भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान, भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे। चला तर पाहूयात या कुंभमेळाव्याची म्हणजेच महाकुंभ मेळाव्याची काही दृश्य। येथे येण्याचा लाभ सगळ्यांना झालेला आहे। आम्हाला गंगा आणि यमुना व गुप्त सरस्वती या त्रिवेणी संगमाचा हा महाकुंभ मेळा आणि याबरोबर अनेक संतांचा येथे मेळा आहे। या संत संमेलनासोबत गंगा स्नानाचा लाभ आम्हाला इथे झालेला आहे। अनेक वर्षांनी येणारा हा 144 वर्षांनी येणारा हा गंगा स्नानाचा लाभ इथे यावर्षी आम्हाला मिळालेला आहे। आपणा सर्वांनाही हा लाभ व्हावा यासाठी आम्ही आपल्याला तीर्थ घेऊन येत आहोत। याबरोबर या गंगा स्नानामध्ये इथे जे दिसतं आहे एवढी गर्दी ही फक्त आणि फक्त स्नानासाठी व गंगेच्या पुण्य पावन मध्ये भिजण्यासाठी येत आहे। तर आपण सर्वांनीही या कुंभमेळ्याचा लाभ घ्यावा, असा हा पवित्र पावन कुंभमेळा येथे आपण अनुभवत आहोत। पाहू शकता की अनेक संत आहेत आणि नवीन संत इथे तयार होत आहेत। की असा हा पर्वकाळ आहे 144 वर्षांनी येणारा, म्हणजे आपल्या एका पिढीला एका वेळेला पाहता येईल असा हा पर्वकाळ आहे। काही पिढ्यांना हा पाहताही येत नाहीये, पण आपल्याला लाभलेला आहे पुण्य आहे की आपल्या पुण्यकर्मामुळे या संत मेळ्याचा आपल्याला लाभ होत आहे। आपण इथे पाहू शकता की ते स्नान करत आहेत। या स्नानामध्ये शाही स्नानासारखा लाभ येथे आपल्याला मिळत आहे। या गंगा स्नानामध्ये आपण इथे नागासाधू स्नान करताना पाहत आहोत। हे नागासाधू नवीन दीक्षा घेतलेले आपल्याला इथे दिसत आहेत। अशा प्रकारचे अनेक लाभ येथे आल्यावर आपल्याला होत आहेत, आम्ही स्वतः घेत आहोत। हा कुंभमेळा कशासाठी होतो तर अमृताचे कण येथे पडलेले आहेत। ज्यावेळेला जी ग्रहांची परिस्थिती होती ती स्थिती पुन्हा 144 वर्षांनी इथे निर्माण होत असते। तो महाकुंभमेळा यावर्षी इथे झालेली आहे। म्हणून ह्या कुंभमेळ्यासाठी अमृताचे लाभ आपल्याला व्हावेत। पवित्र पावन असं तीर्थराज प्रयाग क्षेत्र, गंगा, यमुना या सरस्वती तिन्ही संगमामध्ये या सगळ्यांचा आपल्याला लाभ होत आहे। हा लाभ प्राप्त करण्यासाठी
येथे सर्व भाविक भक्तगण येत आहेत. देश विदेशातून हे भक्त आलेले आपल्याला या इथे महाराजांसोबत पाहता येत आहेत. तिथेही येथे स्नानाचा लाभ घेत आहेत. या गंगा स्नानाचं महत्त्व एवढं आहे की पिढ्यांचा उद्धार होतो, वंशवृद्धी होते, म्हणून गंगा स्नान करायचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यावं की संकल्पपूर्वक हे स्नान केलं की पितरांचा व पिढ्यांचा आपल्याला लाभ होत असतो. यासाठी आम्ही इथे स्नानाला आलेलो आहोत.